डोंबिवलीकरांना जिवंतपणी सुविधा देण्यात अपयशी असलेलं प्रशासन मरणानंतर देखील यातना देत असल्याचं जिवंत उदाहरण डोंबिवलीत घडलंय। शिवमंदिर वैकुंठ स्मशानभूमीत गळक्या छताखाली अंत्यसंस्कार करण्याची वेळ डोंबिवलीकरांवर आली आहे। या भागात एकच स्मशानभूमी आहे, त्यामुळे नागरिकांकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही। शहरात सुसज्ज रस्ते नाहीत, सुसज्ज रुग्णालय नाही। अशातच पाण्याची समस्या असल्याने डोंबिवलीकर आधीच पुरते हैराण आहेत। त्यातच आता मरण देखील कठीण झाले। त्यामुळे झोपलेल्या प्रशासनाचे डोळे उघडणार तरी कधी, असा सवाल डोंबिवलीकर विचारतात। स्मशानभूमीची अशी अवस्था, दयनीय अवस्था बघून आम्हाला अक्षरशः दुःख वाटले की हे सुधारणार कधी, की गेली कितीच वर्ष त्याची डागडुजी चालू आहे, पण त्याच्यातनं काही निघत नाही आहे। आज आमचे पत्रकार बांधव आकाश गायकवाड यांच्या वडिलांचं निधन झालं। त्यांनी आम्हाला सगळ्यांनी सांगितलं पत्रकारांनी जर का अवस्था मांडायची नाही तर कोणी मांडायची। त्यामुळे इथे सगळे नातेवाईक म्हणतात की हा खेद आहे, हा निदान आक्रोश आमचा समाजापर्यंत पोहोचवा आणि आम्हाला सुविधा द्या। आमची जर का अवस्था ही असेल तर बाकीच्या सामान्य जणांची काय असेल।